नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर. विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोठारी आयोगाची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपण गेल्या अनेक व्हिडिओंच्या माध्यमातून माध्यमिक शिक्षण आयोग नेमका काय आहे आणि माध्यमिक शिक्षण आयोगानं कोणकोणत्या शिफारशी केल्या होत्या, त्याचे गुण आणि दोष कोणकोणत्या प्रकारचे होते याविषयीची माहिती अभ्यासल्यानंतर आता पुढील जो आयोग आहे त्या आयोगाचं नाव आहे कोठारी आयोग किंवा त्यालाच राष्ट्रीय शिक्षण आयोग असं देखील म्हटलं जातं. तर या कोठारी आयोगाची नेमकी स्थापना कशी झाली किंवा स्थापना करणं का गरजेचं झालं होतं त्याविषयीची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर कोठारी आयोग जो आहे, हा कोठारी आयोगाची स्थापना जी आहे ही स्थापना साधारणपणे 1964 साली झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर कोठारी आयोग जो आहे हा कोठारी आयोग नेमण्याची गरज नेमकी का निर्माण झाली होती, तर ती गरज का निर्माण झाली त्यात आपण सुरुवातीला बघूया. की भारत स्वतंत्र झाल्यानंतर अगोदरच 2 आयोग नेमले गेलेले होते. म्हणजे भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर 1947 साली भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा अगोदरच 2 आयोग नेमले गेलेले होते आणि ते 2 आयोग म्हणजे विद्यापीठ शिक्षण आयोग किंवा त्याला डॉक्टर राधाकृष्णन आयोग असं म्हटलं जातं. तर तो आयोग 1948 साली नेमला गेलेला होता की ज्या आयोगानं विद्यापीठ शिक्षणाची पुनर्रचना करण्याच्या संदर्भात पावलं उचलली आणि विद्यापीठ शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्याच्या संदर्भात अनेक प्रकारच्या शिफारशी केल्या होत्या. त्यानंतर दुसरा आयोग जो नेमला होता तो म्हणजे माध्यमिक शिक्षण आयोग, की जो आयोग डॉक्टर मुदलियार आयोग या नावानं देखील ओळखला जातो. तो 1952 साली नेमला गेला होता की ज्या आयोगानं माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भातल्या अनेक महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या. म्हणजे हे 2 आयोग नेमले गेल्यानंतर परत तिसरा आयोग नेमण्याची आता काय गरज होती अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र तरी देखील या दोन्ही आयोगाचा जो काही कालावधी आहे म्हणजे 1948 साल आणि 1952 साल आणि हा आता कोठारी आयोग जो नेमला गेला, ह्या कोठारी आयोगाचं साल होतं 1964 साल. म्हणजे 1948 किंवा 1952 याच्यानंतर 1964 साल म्हणजे जवळपास 12 वर्ष जी आहेत ती जवळपास 12 वर्ष झालेली होती. आणि या 12 वर्षानंतर सामाजिक परिस्थिती जी होती ती सामाजिक परिस्थिती बदललेली होती आणि त्यामुळं ह्या दोन्ही आयोगानं केलेल्या ज्या काही शिफारशी होत्या त्या शिफारशी आता कालबाह्य झाल्या होत्या. कारण 12 वर्षाचा काळ लोटला होता आणि 12 वर्षामध्ये देशामधली सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थिती असेल, आर्थिक परिस्थिती असेल ही बदललेली होती आणि ह्या बदलत्या परिस्थितीनुसार समाजाच्या, राष्ट्राच्या ज्या काही गरजा असतील त्या गरजानुसार आता नवीन आयोग नेमणं आणि त्या माध्यमातून शिक्षणाचा विचार करणं गरजेचं झालं होतं आणि म्हणून कोठारी आयोग नेमला गेला. त्याचबरोबर 1962 साली चीननं भारतावर आक्रमण केलं होतं आणि 1965 साली पाकिस्तानचं भारतावर आक्रमण झालं होतं. म्हणजे 1962 आणि 1965 साली अनुक्रमे चीन आणि पाकिस्तानची भारतावर झालेली आक्रमणे भारताला बऱ्याच गोष्टी शिकून गेली होती आणि राष्ट्रीय एकात्मता असेल किंवा राष्ट्राभिमान असेल, राष्ट्रप्रेम असेल, हे लोकांच्या मनामध्ये जागृत करणं आता निर्माण झालं. लोकांच्या मनामध्ये जागरूकता निर्माण करणं गरजेची झाली होती आणि त्यामुळे सुद्धा हा आयोग नेमला जाणं अतिशय गरजेचं होतं. आणि म्हणून ह्या सर्व घटकांमुळं देशामध्ये एक राष्ट्रीय शिक्षणाची योजना आखणे अतिशय महत्त्वपूर्ण झालं होतं. म्हणजे चीन आणि पाकिस्तानचं आक्रमण असेल किंवा इतर जे काही घटक आपण बघितले की त्या सर्व घटकांमुळे काय झालं होतं की देशामध्ये राष्ट्रीय शिक्षणाची योजना आखली जाणं गरजेची होती आणि म्हणून हा आयोग जो आहे हा आयोग नेमला होता. त्याचबरोबर शिक्षणाच्या सर्व स्तरांवर पुनर्संघटन होणे सुद्धा आवश्यक बनलं होतं. म्हणजे आपण पाहिलं की 1948 सालचा राधाकृष्णन आयोग असेल किंवा 1952चा मुदलियार आयोग असेल, त्यांनी केवळ विद्यापीठ शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षणाच्या संदर्भातच विचार केला होता. मात्र शिक्षणाच्या सर्व स्तरावर म्हणजे अगदी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ स्तरापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाचं पुनर्संघटन करणं आवश्यक होतं आणि त्याचबरोबर या शिक्षणाचा देशाच्या उत्पादनाशी निगडित
असलेल्या वेगवेगळे मग जे काही व्यावसायिक शिक्षण होते, मग कृषी शिक्षण असेल, उद्योगधंदे असतील, तांत्रिक शिक्षण असेल, अभियांत्रिकी शिक्षण असेल, अशा सर्व प्रकारच्या अंगांचा विचार होणं देखील गरजेचं झालं होतं. म्हणजे केवळ एकाच प्रकारच्या शिक्षणाचा विचार न करता भारतातील सर्व प्रकारच्या शिक्षणाचा आणि सर्व स्तरावरील शिक्षणाचा सलग आणि एकसंध विचार करणे गरजेचे झालं होतं. आणि म्हणून हा कोठारी आयोग जो आहे, हा कोठारी आयोग नेमणं त्या काळामध्ये एक गरज निर्माण झाली होती. आणि त्यासाठी मग राष्ट्रीय शिक्षण आयोग या नावानं एक आयोग त्या काळामध्ये नेमण्याचा निर्णय 1964 साली घेण्यात आला. आणि हा जो आयोग आहे, ह्या आयोगाचे जे काही अध्यक्ष होते, या आयोगाचे जे कोणी अध्यक्ष होते ते म्हणजे डॉक्टर DS कोठारी. म्हणजे डॉक्टर DS कोठारी हे या आयोगाचे अध्यक्ष असल्यामुळं त्या आयोगाला काय म्हटलं जातं, तर ह्या आयोगाला कोठारी आयोग असं देखील म्हटलं जातं. तर डॉक्टर DS कोठारी जे आहेत, ह्या DS कोठारी त्या काळातले UGCचे चेअरमन होते. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली गेली असल्यामुळं ह्या आयोगाला कोठारी आयोग असं देखील नाव दिलं जातं. म्हणजे कोठारी आयोग म्हणून देखील हा आयोग ओळखला जातो. तर साधारणपणे 14 जुलै 1964 रोजी या राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना जी आहे, ही स्थापना करण्यात आली, किंवा कोठारी आयोगाची स्थापना जी आहे ती स्थापना 1964 साली 14 जुलै 1964 रोजी ह्या आयोगाची स्थापना करण्यात आली. आणि ही स्थापना त्यावेळेसचे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि भारताचे त्यावेळेसचे राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी 2 ऑक्टोबर 1964 रोजी या आयोगाचं उद्घाटन केलं. म्हणजे 2 ऑक्टोबर 1964 रोजी त्यावेळेतले भारतातले राष्ट्रपती आणि प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते या आयोगाचं उद्घाटन झालं. आणि आयोगाची स्थापना झाली, की ज्या आयोगामध्ये एकूण 14 सदस्य होते. म्हणजे 14 सदस्यांची एक समिती नेमली गेली, की ज्या समितीच्या माध्यमातून किंवा आयोगाच्या माध्यमातून भारतातल्या शिक्षणाचा एक संघ आणि सलग विचार करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. आणि अगदी पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ आणि व्यावसायिक शिक्षणाचा विचार ह्या आयोगामध्ये करण्यात येणार होता. आता ही जी 14 सदस्यीय समिती जी काही नेमली होती, ह्या आयोगाची जर रचना आपण बघितली तर साधारणपणे आपल्याला दिसून येईल, की ह्या आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर DS कोठारी म्हणून जे होते ते डॉक्टर DS कोठारी हे अध्यक्ष किंवा चेअरमन होते. किंवा त्या काळातले युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन UGC जे आहे त्या UGC ते चेअरमन होते. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमली होती. त्यानंतर भारतातले दुसरे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर JP नाईक होते, ते या आयोगाचे मेंबर सेक्रेटरी होते. आणि सेक्रेटरी म्हणून त्यांची या ठिकाणी नेमणूक करण्यात आली होती. आणि इतर जे काही 12 सदस्य आहेत त्या इतर 12 सदस्यांमध्ये रशिया असेल, इंग्लंड असेल, जपान असेल, यासारख्या वेगवेगळ्या देशांमधल्या लोकांची, किंवा अमेरिका असेल, रशिया, जपान, अमेरिका आणि इंग्लंड या देशांमधले वेगवेगळे शिक्षण तज्ज्ञ जे आहेत त्या शिक्षण तज्ज्ञांचा समावेश या 12 सदस्यांमध्ये होता. म्हणजे अशा पद्धतीनं हा जो आयोग नेमला गेला होता, की ज्या आयोगामध्ये 14 सदस्य होते, त्याच्यामध्ये एक अध्यक्ष होते, एक सेक्रेटरी होते आणि इतर 12 सदस्य होते, की ज्या 12 सदस्यांमध्ये रशिया, इंग्लंड, जपान आणि अमेरिका या वेगवेगळ्या देशातले शिक्षण तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला होता. तर अशा पद्धतीनं ह्या आयोगाची रचना जी आहे ती आयोगाची रचना करण्यात आली होती. त्यानंतर मग हा राष्ट्रीय शिक्षण आयोग जो आहे, हा राष्ट्रीय शिक्षण आयोग नियुक्त करण्याची नेमकी ध्येये आणि उद्दिष्टे काय होती. म्हणजे राष्ट्रीय शिक्षण आयोग नेमला गेला, त्याच्या पाठीमागचं ध्येय नेमकं काय होतं, किंवा काय उद्दिष्टे होती, की जे उद्दिष्टे आणि ध्येय साध्य करण्यासाठी हा आयोग नेमला गेला. तर कोणकोणती उद्दिष्टे होती बघा. तर पहिलं उद्दिष्ट आहे त्याच्यातलं, राष्ट्रीय जीवनाच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये, सर्व प्रकारच्या कार्यक्षेत्रामध्ये सशक्त योगदान देणारी, समतुल्य, एकात्मिक आणि पुरेशी शिक्षण योजना तयार करणं. म्हणजे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व कार्यक्षेत्रामध्ये म्हटले, सर्व प्रकारचे कार्यक्षेत्र म्हणजे मग कृषी असेल, तंत्रज्ञान असेल, उद्योग असेल,
व्यापार असेल किंवा इतर अनेक प्रकारची जी क्षेत्र आहे की सामाजिक आहे, राजकीय आहे, सांस्कृतिक आहे, धार्मिक आहे, अशा सर्व प्रकारच्या कार्यक्षेत्रामध्ये सशक्त योगदान देणारी समतुल्य आणि एकात्मिक अशा प्रकारची शिक्षण योजना तयार करणं हे पहिलं उद्दिष्ट त्याच्या पाठीमागं ठेवलं होतं. म्हणजे देशाचे आर्थिक आणि सामाजिक विकासामध्ये शिक्षणाचा वाटा जो आहे तो वाटा अतिशय महत्त्वपूर्ण असतो आणि म्हणून राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्य साधण्यासाठी समतोल, एकात्मिक आणि पुरेशी शिक्षण योजना उभारणं त्या काळामध्ये गरजेचं झालं होतं. म्हणजे देशामध्ये जर राष्ट्रीय एकात्मता आणि ऐक्य साधायचं असेल तर समतोल आणि पुरेशा अशा प्रकारची शिक्षण योजना उभारली जाणं गरजेचं होतं. कारण लोकशाही समाज व्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याबरोबरच किंवा व्यक्तीबरोबरच समाज विकास साधणं किंवा राष्ट्रविकास साधणं आवश्यक असतं. म्हणजे जेव्हा आपण लोकशाही राष्ट्राचा विचार करतो तेव्हा लोकशाही शिक्षण व्यवस्थेमध्ये व्यक्तिविकास हा तर महत्त्वाचा भाग आहेच आहे, मात्र त्या व्यक्तिविकासाच्या माध्यमातून समाज विकास आणि समाज विकासाच्या माध्यमातून राष्ट्रविकास अशा पद्धतीनं राष्ट्रीय जीवनामधली जी काही सर्व प्रकारची क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगलं योगदान देणारी किंवा सशक्त योगदान देणारी तरुण पिढी तयार करण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारची शिक्षण योजना गरजेची होती आणि ती शिक्षण योजना या आयोगाच्या माध्यमातून तयार करणं ठरवलं होतं. म्हणजे व्यक्तिगत विकासाच्या माध्यमातून म्हणजे त्याची व्यक्तिगत प्रावीण्य असेल, बुद्धिमत्ता असेल, प्रतिभा असेल, नवनिर्माण करण्याची क्षमता असेल, ह्या सर्व गोष्टींमधून त्या व्यक्तिगत विकास तर होतोच, मात्र त्याचबरोबर समाज आणि राष्ट्राचं जीवनमान सुद्धा उंचावत असतं. आणि म्हणून या सर्व गोष्टींच्या माध्यमातून किंवा ह्या शिक्षण योजनेमधून राष्ट्रीय जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये योगदान देणारी एक पिढी तयार करणं हा या शिक्षण आयोगाच्या पाठीमागचं पहिलं ध्येय होतं. त्यानंतर दुसरं ध्येय आहे बघा की स्वातंत्र्य, समता व न्याय यांच्यावर आधारलेली नवी समाज व्यवस्था निर्माण करणं. स्वातंत्र्य, समता व न्याय यांच्यावर आधारलेली नवी समाज व्यवस्था निर्माण करणं. म्हणजे आपण पाहिलं की 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत हा नव्यानं उदयास आला होता आणि लोकशाही राष्ट्राची जी 4 महत्त्वाची मूल्य होती ती म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता. म्हणजे लोकशाहीची ही जी 4 अतिशय महत्त्वाची सामाजिक मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, या स्वातंत्र्य, समता आणि न्यायावर आधारित असणारी नवीन समाज व्यवस्था निर्माण करणं हे एक अतिशय महत्त्वाचं ध्येय त्या काळामध्ये ठेवलं होतं की ज्याच्या माध्यमातून धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा स्वीकार करणं, निरक्षरतेचे निर्मूलन करणं, सर्वांना योग्य अशा प्रकारच्या राहणीमानाच्या दर्जाची खात्री देणं, उद्योगधंद्यांचा जलद गतीनं विकास करणं असेल, आधुनिक विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून पारंपरिक आध्यात्मिक मूल्यांशी त्याचा संबंध जोडणं असेल किंवा संपत्तीच्या समान वाटपावर आधारित समाजवादी समाज व्यवस्था तयार करणं असेल, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून भारताची सांस्कृतिक प्रगती, त्याचबरोबर रोजगार आणि शिक्षण यांच्यामध्ये सर्वांना समान संधी देणं असेल, ह्या सर्व गोष्टी साध्य करण्यासाठी एक नव्या प्रकारची शिक्षण योजना आवश्यक होती की ज्या शिक्षण योजनेच्या माध्यमातून ही नवी समाज व्यवस्था आपल्याला निर्माण करता येऊ शकेल. म्हणून हे एक उद्दिष्ट या ठिकाणी ठेवलं होतं. त्यानंतर तिसरं उद्दिष्ट आहे शिक्षणाच्या सर्व स्तरांवर गुणवत्तापूर्ण सुधारणा करणे. म्हणजे शिक्षणाचे सर्व स्तर जे आहेत की ज्या सर्व स्तरांवर काय झालं पाहिजे, गुणवत्तापूर्ण सुधारणा घडवून आली पाहिजे. म्हणजे आपण बघितलं की कोठारी आयोगाच्या पूर्वी राधाकृष्ण आयोग असेल किंवा मुदलियार आयोग असेल, त्यांनी केवळ माध्यमिक आणि विद्यापीठ या 2च शिक्षणाचा विचार केला होता. मात्र पूर्व प्राथमिकपासून ते विद्यापीठ आणि व्यावसायिक शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या शिक्षणाचा किंवा सर्व स्तरावरच्या शिक्षणाचा विचार करणं गरजेचं होतं आणि म्हणून हा आयोग नेमला गेला होता. आणि म्हणून इथं ठरवलंय की शिक्षणाच्या सर्व स्तरावर गुणवत्तापूर्ण सुधारणा करणं गरजेचं आहे. कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शिक्षणामध्ये संख्यात्मक वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती. म्हणजे सांख्यिकी वाढ मोठ्या प्रमाणामध्ये झाली होती, शिक्षणाच्या संस्था मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या होत्या, मात्र तिथं गुणवत्ता मात्र तेवढी टिकली नव्हती, राहिली नव्हती. आणि हे गुणवत्तापूर्ण सुधारणा करणं हे या आयोगाचं ध्येय होतं. आणि त्याचबरोबर
वय वर्ष 7 ते 14 वयोगटाच्या मुलांना सक्तीचे आणि विनाशुल्क शिक्षण देण्याचा घटनात्मक जी तरतूद होती ती तरतूद सुद्धा अजून पूर्ण झालेली नव्हती आणि त्या दृष्टिकोनातून त्या शिक्षणाकडे देखील पाहिलं जाणं गरजेचं होतं किंवा त्या शिक्षणाची सुद्धा गुणवत्ता सुधारणं जाणं गरजेचं होतं. सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न भारतामध्ये निर्माण होत चाललेला होता. तो प्रश्न सुद्धा सोडवणं गरजेचं होतं आणि म्हणून हे सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रीय शिक्षण आयोगाची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर चौथं ध्येय किंवा उद्दिष्ट आहे बघा की राष्ट्रीय समृद्धी असेल, कल्याण आणि उत्पादक गुंतवणूक म्हणून शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान देणे. म्हणजे शिक्षणाला कशासाठी महत्त्व आहे बघा, तर राष्ट्रीय समृद्धी साधायचं असेल, राष्ट्राचं कल्याण साधायचं असेल तर त्यासाठी शिक्षणाचीच आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर शिक्षणाकडं एक उत्पादक गुंतवणूक म्हणून पाहिलं पाहिजे. अशा प्रकारे सिद्ध धोरण या ठिकाणी या आयोगाचं ठरलं होतं. कारण कोणत्याही देशामधली जर रोजगार निर्मिती करणारे शिक्षण जर दिलं नाही तर त्या देशाचा विकास किंवा समृद्धी किंवा कल्याण साधता येणार नाही. म्हणजे कुठल्याही देशाची समृद्धी कल्याण जर साधायचं असेल तर त्या ठिकाणी रोजगार निर्मिती करणारं शिक्षण देणं गरजेचं आहे. जर शिक्षणावर होणारा खर्च एक उत्पादक गुंतवणूक म्हणून पाहिलं तर त्यापासून मिळणारी परतफेड जी आहे ती परतफेड खरोखर चांगल्या अर्थानं समृद्धी मिळवून देत असते. म्हणजे जसं एखादा उद्योगधंदा स्थापन करत असताना आपण त्या उद्योगधंदा स्थापण्यामध्ये जो काही पैसा गुंतवलेला असतो तो पैसा आपल्याला नंतर त्याच्या उत्पादनामधून किंवा ते उत्पादन केलेल्या वस्तूच्या विक्रीमधून तो पैसा आपल्याला परत मिळत असतो. तशा पद्धतीनं शिक्षणामध्ये केलेली गुंतवणूक सुद्धा एक प्रकारची उत्पादक गुंतवणूक आहे. कारण ह्या गुंतवणुकीच्या माध्यमातून ज्या मानव साधन संपत्तीचा विकास आपण करणार आहोत ती मानव साधन संपत्ती भविष्यामध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाचं काम करणार आहे. म्हणजे आज जरी आपण शिक्षणामध्ये भरपूर पैसा गुंतवला तरी तो भविष्यामध्ये आपल्याला समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण हीच मानव साधन संपत्ती उद्या वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतील, रोजगार असतील, उद्योगधंदे असतील, नोकऱ्या असतील ते करणार आहेत आणि त्याच्यामधून त्यांना पैसा जो आहे तो पैसा उभा राहणार आहे आणि त्याचबरोबर राष्ट्राची प्रगतीसुद्धा होणार आहे. म्हणून शिक्षणाकडं एक उत्पादक गुंतवणूक म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. या दृष्टीनं शिक्षणाचा विचार झाला पाहिजे. हे ध्येय समोर ठेवून ह्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर पुढचं ध्येय आहे बघा की संपूर्ण शिक्षण क्षेत्राचेच सर्वेक्षण करणे. संपूर्ण शिक्षण क्षेत्राचे म्हणजे जसं म्हटलं की कोठारी आयोगाच्या पूर्वी विद्यापीठ शिक्षण आयोग असेल किंवा माध्यमिक शिक्षण आयोग असेल या दोन शिक्षणांनी केवळ विद्यापीठ शिक्षण आणि केवळ माध्यमिक शिक्षणाचाच विचार केला होता. पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ शिक्षणापर्यंत एक संघ सलग अशा प्रकारे कुणीही विचार केला नव्हता आणि त्यामुळं संपूर्ण शिक्षण क्षेत्राचं सर्वेक्षण करणं हे एक ध्येय किंवा उद्दिष्ट समोर ठेवलं होतं. कारण विद्यापीठ शिक्षणाची गुणवत्ता कधी वाढेल तर त्याच्या अगोदर असणारं माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता चांगली असेल तर तिथून येणारे विद्यार्थी विद्यापीठीय शिक्षणाला चांगले मिळतील आणि विद्यापीठ शिक्षणाचा गुणवत्ता वाढेल. माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता कधी वाढेल तर माध्यमिक शिक्षणामध्ये येणारे प्राथमिक शिक्षणातले जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी गुणवत्तापूर्ण किंवा दर्जेदार असणं गरजेचे आहेत. म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवला जाणं गरजेचं आहे. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा पूर्व प्राथमिक शिक्षणावर अवलंबून असतो. म्हणजेच काय की प्रत्येक शिक्षण हे एकमेकावर आधारलेलं आहे आणि त्याची गुणवत्ता दर्जा ही परस्परांवर अवलंबून असल्यामुळं पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ शिक्षणापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाचा विचार हा एकदाच केला जाणं गरजेचं होतं आणि त्याची दर्जा किंवा गुणवत्ता असेल ती दर्जा किंवा गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शिक्षण क्षेत्राचं एकाच वेळी सर्वेक्षण करणं आणि संपूर्ण शिक्षण प्रणालीचे बहुव्यापक रीतीनं अभ्यास करून त्याच्यावर शिफारशी सुचवणं ह्यासाठी ह्या राष्ट्रीय शिक्षण आयोगाची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर पुढचं ध्येय किंवा उद्दिष्ट आहे बघा की जगातील इतर देशांच्या अनुभवांचा लाभ घेणे. म्हणजे ह्या आयोगाची नेमणूक करत असताना हा एक विचार या ठिकाणी समोर ठेवण्यात आला होता की पूर्वीचे जे काही आयोग नेमले होते की त्या संपूर्ण सर्व आयोगांमधले
असणारी मंडळी जी होती ती भारतातीलच होती. म्हणजे भारतातील शिक्षणाचे नियोजन करत असताना भारतातील परिस्थिती आणि अनुभव डोळ्यासमोर ठेवूनच निर्णय घेण्यात आले होते. म्हणजे केवळ भारताचा विचार करूनच सगळे निर्णय घेण्यात आले होते. मात्र आता जर आपल्याला जगाशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला जगातील इतर राष्ट्रांचे अनुभव आणि त्यांच्या परिस्थिती यांच्या अभ्यासाचा लाभ घेणं गरजेचं बनलं होतं. म्हणजे जागतिक स्तरावर नेमकं कशा प्रकारचं शिक्षण व्यवस्था आहे, ती शिक्षण व्यवस्था कशी फायदेशीर आहे, त्यांचा अभ्यास करून तिथल्या परिस्थितीचा आणि भारतातल्या परिस्थितीचा अनुभवांचा विचार करून एक परिपक्व अशा प्रकारची शिक्षण योजना तयार करणं गरजेचं होतं. आणि म्हणून जगातील इतर राष्ट्रातील शिक्षण तज्ज्ञांना भारतातील शिक्षण आयोगाला मदत करण्यासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. म्हणजे आपण बघितलं की ह्या आयोगाची जी काही रचना केली होती, की ज्या आयोगाच्या रचनेमध्ये 14 सदस्यीय समिती नेमली होती, की ज्या सदस्यांमध्ये बरेचसे सदस्य हे इंग्लंड असेल, रशिया असेल, जपान असेल किंवा अमेरिका असेल इत्यादी देशातील शिक्षण तज्ज्ञांचा समावेश या आयोगामध्ये किंवा या समितीमध्ये करण्यात आला होता, की ज्याच्या माध्यमातून त्या देशांमधल्या शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास सुद्धा होईल आणि तिथल्या अनुभवांचा फायदा भारतातील शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आपल्याला करून घेता येईल. हे ध्येय या ठिकाणी समोर ठेवून ह्या आयोगाची नियुक्ती करण्यात आली होती. आणि शेवटचं आहे ते म्हणजे देशातील शिक्षक समुदायाच्या कल्याणाकडे लक्ष देणं. म्हणजे देशातील शिक्षकांचं कल्याण साधणं हे सुद्धा ध्येय अतिशय महत्त्वाचं किंवा उद्दिष्ट अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी आयोगानं समोर ठेवलं होतं. कारण आयोगाचं असं म्हणणं होतं की कोणत्याही देशातील शिक्षण प्रणाली ही ती राबवणाऱ्या शिक्षकापेक्षा अधिक प्रगत असूच शकत नाही. कोणत्याही देशातील शिक्षण व्यवस्था, शिक्षण प्रणाली ही शिक्षण प्रणाली तिथल्या शिक्षकापेक्षा अधिक श्रेष्ठ किंवा अधिक प्रगत कधीच असू शकत नाही. कारण त्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचं, त्या संपूर्ण शिक्षण प्रणालीचं यश हे शिक्षकांच्या सहकार्यावरच अवलंबून असतं. म्हणजे शिक्षकांनी योग्य प्रकारे सहकार्य केलं आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी केली तरच ती शिक्षण प्रणाली यशस्वी ठरू शकते. अन्यथा ती शिक्षण प्रणाली यशस्वी ठरू शकत नाही. आणि म्हणून शिक्षक जर समाधानी असतील तरच त्यांच्या हातून दर्जेदार, परिणामकारक आणि प्रभावी कार्य घडून येईल. म्हणजे शिक्षक जर समाधानी असतील तरच त्यांच्या हातून दर्जेदार, परिणामकारक आणि प्रभावी अशा प्रकारचं कार्य घडून येईल. आणि त्यासाठी त्या शिक्षक समुदायाच्या कल्याणाकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांचं वेतनमान असेल, सेवा शर्ती असतील किंवा इतर सेवा सुविधा सवलती त्यांना देणं असेल, ह्या सर्व प्रकारच्या गोष्टींचा विचार होणं गरजेचं आहे. आणि चांगल्या प्रकारच्या सेवा सुविधा जर त्या शिक्षकांना दिल्या, त्यांच्या कल्याणाचा जर विचार केला तरच ते शिक्षक चांगल्या पद्धतीनं कार्य करतील आणि शिक्षण प्रणाली यशस्वी ठरू शकेल. म्हणून ही जी काही जवळपास 7 ध्येय आणि उद्दिष्ट आपण बघितले, की ही 7 आणि ध्येय उद्दिष्ट हा आयोग नेमत असताना समोर ठेवली होती. आणि ही ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठीची एक शिक्षण योजना, राष्ट्रीय शिक्षण योजना तयार करण्याचं कार्य हाती घेण्यात आलं होतं. त्यानंतर मग ह्या आयोगानं काय केलं, की ही वरील काही ध्येय आणि उद्दिष्टे जी आहेत, ही ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारतातील शिक्षणाच्या सर्व प्रकारच्या समस्यांचा अभ्यास केला, सर्वेक्षण केलं, भारतामध्ये भेटीगाठी देऊन तिथल्या प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आणि 1500 पानांचा अहवाल जो आहे तो अहवाल भारताच्या शिक्षण मंत्र्यांना त्यांनी 20 जून 1966 रोजी सादर केला. म्हणजे बघा, 14 जुलै 1964 रोजी ह्या आयोगाची स्थापना झाली होती आणि 20 जून 1966 म्हणजे जवळपास बरोबर 2 वर्षांनी आयोगाने आपला 1500 पानांचा अहवाल भारत सरकारकडे सादर केला. म्हणजे जवळपास 2 वर्ष भारतातील सर्व प्रकारच्या शिक्षणाचा अभ्यास या आयोगानं केला, समितीनं केला. आणि पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ शिक्षणापर्यंत सर्व प्रकारच्या शिक्षणाचा, तिथल्या समस्यांचा विचार करून बहुव्यापक अशा प्रकारची एक शिक्षण योजना त्यांनी ठरवण्याचं काम केलं. आणि हा आपला अहवाल 20 जून 1966 रोजी सरकारला सादर केला, की ज्या अहवालामध्ये
पूर्व प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ शिक्षणापर्यंत, त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षण असेल, तांत्रिक शिक्षण असेल, ह्या शिक्षणाचा सुद्धा विचार करून अनेक महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या शिफारशी या अहवालामध्ये मांडलेल्या आपल्याला दिसून येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण राष्ट्रीय शिक्षण आयोग किंवा कोठारी आयोग ह्या आयोगाची नेमकी ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे, हा आयोग कधी नेमला गेला, कोणत्या साली नेमला गेला, हा आयोग नेमण्याची गरज का निर्माण झाली होती, आणि त्याचबरोबर हा आयोग नेमत असताना त्याच्या पुढं नेमकी कोणती ध्येय आणि उद्दिष्टे ठेवली होती की जी ध्येय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ह्या आयोगाची स्थापना करण्यात आली होती, या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.